Today we will see the third colligative property, that is depression in freezing point. In last colligative property we have seen the boiling point elevation. If we can understand that boiling point elevation, then we can easily know what is meant by depression in freezing point. जसं आपण त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटला नावाने डिफाईन केलं होतं इन टर्म्स ऑफ वेपर प्रेशर. सिमिलरली वी हॅव टू रिडिफाईन फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट आतापर्यंत आपल्याला कसा माहीत होता, दी कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड और लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड. पण आता बघा आपल्याला वेपर प्रेशरच्या टर्म्समध्ये आपल्याला हे फ्रीजिंग पॉईंट जो आहे हा डिफाईन करायचा आहे किंवा रिडिफाईन करायचा आहे. काय म्हणता येईल बघा, the temperature at which solid and liquid are in equilibrium and the two phases have same vapor pressure is called as its freezing point. बघा आता फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणायचं आहे की अशी एक टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर की ज्यावेळेस सॉलिड अँड लिक्विड दोघंही असणार इक्विलिब्रियममध्ये असणार आणि त्यांचं व्हेपर प्रेशर जे हे सेम असणार. आता तुम्ही असं म्हणाल की सॉलिडला कसं काय वेपर प्रेशर असणार, सॉलिडचं सुद्धा वेपर प्रेशर असतात पण अतिशय कमी प्रमाणात असणार. याचा अर्थ आपल्याला लिक्विडचं वेपर प्रेशर इतकं कमी करायचं आहे की जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन हे सॉलिडमध्ये होईल आणि त्या जे कॉन्स्टंट टेम्परेचरला हे होतं त्याला म्हणतो आपण त्याचा फ्रीजिंग पॉईंट. आता बघा इथे आपल्याला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट बघायचं आहे. जसं आपण बघितलं की जर समजा आपल्याला एखाद्या सॉल्व्हंटमध्ये नॉन व्होलेटाईल सोल्यूट जर ॲड केला तर त्याच्यामध्ये त्याचं वेपर प्रेशर हे कमी होतं. त्याच पद्धतीने त्याचा जो काही दुसरा जो इफेक्ट आहे त्याच्या फ्रीजिंग पॉईंटवर तो असा होणार की सॉल्व्हंटचं जेवढं काही फ्रीजिंग पॉईंट असतो, जर तुम्ही त्याच्यात नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर जे सोल्युशन होणार आहे तर ऑलरेडी नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळे त्याचं वेपर प्रेशर कमी झालेलं असणार. त्यामुळे त्याचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंटसुद्धा आता कमी झालेला असेल. हा कमी झालेला फ्रीजिंग पॉईंट त्यालाच आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. आता बघा या ग्राफच्या साहाय्याने आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात येऊ शकते. सुरुवातीला आपण बघणार की जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे प्युअर सॉल्व्हंटचा तो कशाने दाखवतात. इफ यू कन्सिडर हिअर TF0, इट इज दी फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. या ग्राफमध्ये आपल्याला लक्षात येईल बघा, हा जो CD जो ग्राफ आहे हा लिक्विड सॉल्व्हंटचा आहे आणि हा सॉलिड सॉल्व्हंटचा आहे. म्हणजे दोन्ही पण जेव्हा सॉल्व्हंट जेव्हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याचा वेपर प्रेशर जे असतं बघा असं शार्प एकदम डिक्रीज होतं आणि खूप कमी टेम्परेचरला तो अस्तित्वात राहतो. आणि टेम्परेचर जेव्हा जास्त असतो तेव्हा तो लिक्विड स्टेटमध्ये असतो. जेव्हा तो कमी कमी होतो तो एक स्टेज अशी येते की ह्या स्टेजला जेव्हा सॉलिड ही ब्लू लाईन जी दिसते ती सॉलिडची आहे आणि रेड ही लिक्विडची आहे. सॉलिड आणि लिक्विड ह्या पॉईंटला बघा सीचा जो पॉईंट येतं त्या पॉईंटला दोघं पण एकाच वेळेला एक्झिस्ट असतात आणि त्या पॉईंटला त्याचा वेपर प्रेशर हे एकदम कमी झालेला असतो. तो जो पॉईंट आहे त्याला जर आपण परपेंडिक्युलर इथं काढलं तर हे जे टेम्परेचर दिसते तुम्हाला ह्या टेम्परेचरला आपण म्हणतो TF0. Therefore TF0 is the freezing point of solvent. नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केला या ठिकाणी त्याचा जो ग्राफ आहे हा EF ने दाखवलेला आपण. आता बघा सुरुवातीला नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर ऑलरेडी कमी झालेलं असणार. तर हे कमी झालेलं जे वेपर प्रेशर आहे, सपोज आपण इथून दाखवू त्याला, हे कमी झालेलं जे वेपर प्रेशर आहे इथून बघा जसं आपण त्याला त्याचा आता फ्रीजिंग पॉईंट कधी येणार जेव्हा तो ह्या ब्लू लाईनला टच करणार. पण तो ब्लू लाईनला टच करण्यासाठी आता त्याला टेम्परेचर अजून थोडंसं आपल्याला कमी करावं लागेल. बघा ह्या पॉईंटला तो टच झाला आहे आणि त्याला जर तिथे परपेंडिक्युलर काढला तर TF हे त्याचं टेम्परेचर असणार. यांच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय. इथं आपण असं म्हणणार TF इट इज दी फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. काय लक्षात येतं बघा तुमच्या इथं, that TF is less than TF0, or we can say that
TF नॉट इज ग्रेटर दॅन TF. म्हणजेच सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा सोल्युशनच्या फ्रीजिंग पॉईंटपेक्षा थोडासा जास्त असणार. म्हणजे सोल्युशन ज्यावेळेस आपण केलं त्यावेळेस त्याचं फ्रीजिंग पॉईंट काही प्रमाणात कमी झालेला आहे. आता हे कमी झालेलं इथं आपल्याला लक्षात येत आहे. तो जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणतो, इट इज दी डिफरेशन इन फ्रीजिंग पॉईंट. इट इज गिवन बाय डेल्टा TF. डेल्टा TF इज इक्वल टू कसं काढणार, जर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट जास्त आहे सोल्युशनपेक्षा तर ह्या फ्रीजिंग पॉईंटमधून याचा फ्रीजिंग पॉईंट आपण सबस्ट्रॅक्ट करू. दॅट मीन्स TF नॉट मायनस TF. दिस एक्सप्रेशन गिव द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता बघा ह्या एक्सप्रेशनसाठी तुम्हाला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट हा आपल्याला काढता येऊ शकतो. जसं आता आपण याच्यात बघितलं होतं की जर समजा आपण डिप्रेशन काढलं असेल आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा मोल्स ऑफ सोल्यूट किंवा त्याची मोलॅलिटी ही कशी काढता येते तर त्याचं रिलेशन इथं आपल्याला बघायचं आहे. नाउ लेट अस सी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड मोलॅलिटी किंवा त्याला असं म्हणू त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट असं लक्षात आलं आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जे म्हणजेच याच्यामध्ये आपण जसं वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सप्रेस करू शकतो, परंतु एक्सपेरिमेंटली बॉइलिंग पॉईंट सारखंच डेल्टा TF जो आहे इट इज फाउंड टू बी प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यू ऑफ स्मॉल m, दॅट इज मोलॅलिटी. आता बघा ही जी मोलॅलिटीची जी व्हॅल्यू आहे जसं आपण बघितलं होतं की मोलॅलिटीशी जर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर हे एक्सप्रेशनला आपण असं लिहितो डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. It is the proportionality constant, and in this case this constant is known as freezing point depression constant. पहिल्या वेळेस आपण काय घेतलं होतं बघा इथं KB होता आणि त्याला म्हणतो आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट. दिस इज द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट. दॅट मीन्स वी कॅन राइट हियर एज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट और त्याला अजून एक नाव आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. बॉइलिंग पॉईंटचा जो कॉन्स्टंट होता त्याला काय नाव होतं इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. दिस इज दी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता बघा हे जे काही त्याचं युनिट जे आपण जर त्याच्यामध्ये सुद्धा एक युनिट काढलं होतं बघा ह्या कॉन्स्टंटचं, ते कॉन्स्टंटचं युनिट दॅट मीन्स KF इज इक्वल टू पहिल्याप्रमाणेच असणार. इथं मग डायरेक्टली लिहू आपण युनिट ऑफ KF. कसं काढलं बघा आपण त्यावेळेस डेल्टा TF अपॉन M दॅट मीन्स केल्विन डिवायडेड बाय मोलॅलिटीचं काय राहत असतात दॅट इज दी मोल्स पर किलोग्राम. सो you can directly write the unit of TF as Kelvin kg मोल इनवर्स. दोन्ही याच्यामध्ये KB आणि KF दोघांचं युनिट हे सारखंच असतं. केल्विन किलोग्रॅम मोल इनवर्स. केल्विनच्या ऐवजी आपण डिग्री सेल्सिअस सुद्धा इथं वापरू शकतो. बघा आपल्याला जर समजा याच्यावरून काही न्यूमेरिकल्स सॉल्व करायचे असतील तर त्याच्यासाठी हे एक्सप्रेशन जे याच्याऐवजी आपल्याला त्याचा इन टर्म्स ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट हे एक्सप्रेशन आपल्याला मिळायला पाहिजे. आता हे एक्सप्रेशन कसं मिळवायचं बघा इथं आपण म्हणू मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डेल्टा TF यांच्यातलं रिलेशन आता आपल्याला काढायचं आहे. बघा
या एक्सप्रेशननुसार आपल्याला एक माहिती आहे की मोलॅलिटी हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि मोलॅलिटी आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन काढत असताना आपण मोलॅलिटीचा एक फॉर्म्युला किंवा मोलॅलिटी काढली ते बघा आपण आणि मोलॅलिटी काढत असताना ह्या पद्धतीने आलं होतं बघा एक्सप्रेशन स्मॉल m इज इक्वल टू 1000 इंटू W1 अपॉन M2 इंटू W2 ते कसं काढलं होतं आपण की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट होतं आणि त्या पद्धतीने आपण इथे केलं होतं. इथं थोडंसं एक चेंज करतो इन्स्टेड ऑफ हिअर इट इज दी W1 W2 इट इज दी W1. आता बघा हे जे काही एक्सप्रेशन आहे स्मॉल एमचं इफ यू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ स्मॉल एम इन दिस इक्वेशन 2 व्हॉट विल गेट दॅट इज डेल्टा TF इज इक्वल टू बघा ही व्हॅल्यू त्याच्यात पुटअप करा काय येईल 1000 तिकडं पुढे घेऊ आपण KF W2 अपॉन M2 इंटू W1 आणि याच्यावरून आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट मीन्स M2 ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर यू कॅन डायरेक्ट रेट M2 इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2 डिवाइडेड बाय डेल्टा TF इंटू W1. बघा हे जे एक्सप्रेशन आलेलं आहे इट गिव्स द रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डेल्टा F दॅट इज द फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन. सिमिलर तुम्ही जर बघितलं असेल याचं डेरिवेशन तर बॉइलिंग पॉईंटचं इलेव्हेशनचं डेरिवेशन आणि फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन डेरिवेशन एक्झॅक्टली सेम आहे. फक्त इथं KF असणार तिथं KB होतात बाकी कोणताही प्रकारचा आणि इथं डेल्टा TB होता इथं डेल्टा TF आहे. इथं सुद्धा आपल्याला काय दिलेलं असणार न्यूमेरिकल्समध्ये व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF म्हणजे एक फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आणि फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्यूट दोन्ही दिलेलं असणार. फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट त्यांचा डिफरन्स आपण करणार. वेट ऑफ सॉल्वंट दिलेलं असणार W1 वेट ऑफ सोल्यूट दिलेलं असणार दॅट इज W2 आणि KF ची व्हॅल्यू त्या विशिष्ट सॉल्वंटसाठी इट इज ऑल्सो गिवन हिअर. इफ वी सबस्टिट्यूट ऑल दीज व्हॅल्यूज we can easily calculate or determine the value of molar mass of solute that is M2. Some numericals are given in the textbook. You can solve this by using this formula. बघा तिसरा जो काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी येते याच्यामध्ये ह्या पद्धतीने आपण न्यूमेरिकल्स हे सॉल्व करू शकतो. 4 प्रकारच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्यापैकी 3 आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला चौथी आणि शेवटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघायची दॅट इज दी ऑस्मोटिक प्रेशर. सो वी विल सी इट इन दी नेक्स्ट पिरियड. थँक्यू.